हाय, मी पूर्वी भावे घे भरारीमध्ये आपलं स्वागत। आजच्या एपिसोडमध्ये आपण काही छान फॅशन टिप्स पाहणार आहोत आणि त्याचबरोबर आपण पाहणार आहोत घरच्या घरी आपली नेहमीची कामं करता येण्यासारखे एक्सरसाइजेस। सुरुवात करूया या एपिसोडला। मधुमेह किंवा डायबिटीज हा विकार आपल्याला सर्वांनाच माहिती आहे। मधुमेहाच्या पेशंट्सना खूप वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते। साखरेचं प्रमाण त्यांच्या डाएटमध्ये अगदी प्रमाणात असावं लागतं। या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेतच, पण स्त्रियांच्या बाबतीमध्ये मधुमेह हा वेगळ्या पद्धतीचाही असू शकतो। बऱ्याचदा प्रेग्नन्सी झाल्यानंतर मधुमेह उद्भवू शकतो आणि त्यातून इतर विकार सुद्धा निर्माण होऊ शकतात। म्हणूनच स्त्रियांनी मधुमेहाच्या दृष्टीने काळजी घेणं खूप गरजेचं आहे। आज आपण त्याबद्दलच आरोग्यविषयक माहितीमध्ये थोडी माहिती घेऊया। आताच आपला वर्ल्ड डायबिटिक डे झाला आणि त्याच्यामध्ये भारताच्या ह्याच्यामध्ये की म्हणजे मधुमेहाचं प्रमाण हे अधिक प्रमाणात वाढत चाललेलं आहे। त्याच्यामध्ये येणारी आपले जे आहारामधले बदल आहेत आणि आपले सेडेंटरी जी बैठी जी लाईफस्टाईल आहे तर हे एक कारणीभूत आहे। दुसरं जेनेटिक एक कारणीभूत आहे। तर मधुमेहाच्या याच्यामध्ये दोन प्रकारचे असतात। एक तर जन्मजात ज्याला आम्ही टाईप 1 डायबिटीस म्हणतो की ज्याला की आयुष्यभर इन्सुलिन लागतं, आणि दुसरं महत्त्वाचं जे असतं ते की म्हणजे नंतर तुम्हाला टाईप 2 जे डायबिटीस आहे तर त्याची आपल्याला नंतर लागण होऊ शकते। जर हा जो डायबिटीसचा जो आजार आहे तर हा डायबिटीसचा आजार जर आपण गरोदर स्त्रियांमध्ये वेगळ्या पद्धतीने हे वाढला जातो आणि गरोदर नसलेल्या स्त्रियांमध्ये त्याचे परिणाम वेगळे आहेत। तर यंग जनरेशनमध्ये आज डायबिटीस असल्यामुळे जर आपल्याला जर बघावं लागत असेल तर ह्याची लक्षणं काय असतील तर समजा वजन खूप वाढणं, दुसरी गोष्ट कधी कधी चक्कर येणं, तिसरी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे तर ती म्हणजे की खूप पाणी प्यावं लागणं किंवा खूप वेळेस लघवीला जाणं, किंवा चौथी गोष्ट जर आपल्या फॅमिलीमध्ये जर समजा आपल्या आई वडिलांना, मावशीला, काकांना, बहिणींना जर समजा डायबिटीसची लागण झाली असेल तर ती लागण झाली असेल तर असे लक्षणं आल्यानंतर आपण निश्चितच डॉक्टरकडे जायला पाहिजे आणि आपलं ब्लड शुगर चेक करून घ्यायला पाहिजे। जर समजा प्रेग्नन्सीमध्ये जर समजा हा डायबिटीस आला तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी होऊ शकतात। एक तर की जेव्हा आपण जे गर्भधारणा होते त्या गर्भधारणामध्ये काही जर डायबिटीस त्यावेळेस कंट्रोलमध्ये नसेल तर त्यावेळेस बऱ्याच वेळेस मुलांना व्यंगत्व येतं त्याच्यामध्ये, किंवा बरेच अबॉर्शन्स पण डायबिटीस असल्यामुळे होतात। तर हे सगळं टाळण्यासाठी जर आपल्याला माहीत असेल अगोदरच डायबिटीस आहे तर त्याला आपण प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग म्हणतो। म्हणजे गर्भधारणेपूर्वी आपण आपलं डायबिटीसचं ब्लड शुगरचं कंट्रोल करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर आपण प्लॅनिंग करून गर्भधारणा करून घ्यायला पाहिजे। दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे की जर समजा आपल्याला ड्युरिंग प्रेग्नन्सी जर झाला असेल, ज्याला आम्ही जेस्टेशनल डायबिटीस म्हणतो, तर ह्याच्यामध्ये ह्या लक्षणामध्ये जर समजा असं डायबिटीस झाला तर त्याच्यामध्ये आपण तज्ज्ञ डॉक्टरांकडे घेऊन आपली ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपल्या बाळाला म्हणजे 12 आठवड्याला किंवा 16 ते 18 आठवड्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की आपल्या बाळाचे सगळेच्या सगळे जे अवयव आहेत ते खूप चांगले आहेत, काही व्यंग आहेत का नाही, कंजेनायटल मालफॉर्मेशन आहेत का नाहीत, ते आपण बघून घेणं फार गरजेचं आहे। कारण याच्यामध्ये बरेचसे असे बाळामध्ये व्यंगत्व आपल्याला लक्षात येतं आणि आज सोनोग्राफी विकसित झाल्यामुळे आपण ते करून घ्यायला पाहिजे। तिसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे, जरी डायबिटीस झाला असेल तरी त्याच्यामध्ये फारसं घाबरण्याचं गरज नाही। जर आपण चांगल्या पद्धतीचा आहार घेतला, आहार तज्ज्ञाकडून आपण जो आहार आहे तर तो लिहून घेतला किंवा आहाराचं योग्य त्या नियमांचं जर पालन केलं की त्याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्या आहेत, साखरेचे प्रमाण कमी असलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर आपण आपलं शुगर कंट्रोलमध्ये ठेवली तर बाळाची वाढ ही निश्चितच चांगल्या पद्धतीने होते। आणि दुसरी गोष्ट की जेव्हा डायबिटीसचे जे डॉक्टर्स असतात त्यांनी दिलेले जे काही औषधं आहेत ते आपण ते घेतले पाहिजे। ही झाली आता प्रेग्नन्सीमध्ये घ्यायची काळजी। पण जेव्हा डायबिटीसमध्ये काय होतं, मुलांचं वजन हे खूप वाढत चाललेलं असतं, आईचंही वजन वाढत जातं आणि मग त्याच्यामुळे लार्ज बेबी आपण ज्याला म्हणतो मॅक्रोसोमिया होतो आणि अशा ह्याच्यामध्ये ही वेळेवर डिलिव्हरी करून घेणं फार गरजेचं आहे। तर चांगल्या तज्ज्ञ ऑब्स्टेटिशियनकडे जाऊन, इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन आपण ती डिलिव्हरी करून घ्यायला पाहिजे। कारण लार्ज बेबी असेल तर बऱ्याच वेळेस ते नॉर्मल डिलिव्हरी, नैसर्गिकरित्या डिलिव्हरी होणं जरा धोक्याचं असतं। बऱ्याच वेळेस डोकं निघतं पण शरीर अडकून राहतं। तर त्यामुळे आपल्याला आपण त्या डॉक्टरांच्या तज्ज्ञांनी आपण तशी डिलिव्हरी करून घ्यायला पाहिजे। आता
चांगले आपल्याकडे लॅब टेस्ट आहेत, आपल्याकडे चांगल्या पद्धतीची औषधं अवेलेबल आहेत, आपलं तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. त्याच्यामुळे कधी व्यंगत्व आला असेल एखाद्या बाळाला तर ते करेक्टेड आहे का ते आपण पाहावं. जर करेक्ट होण्यासारखं नसेल तर 20 आठवड्याच्या अगोदर आपण निश्चय करू शकतो की म्हणजे तुम्हाला प्रेग्नन्सी ठेवायची आहे किंवा नाही ठेवायची आहे. तर त्यामुळे एकदम घाबरून न जाता आपण तज्ज्ञांच्या सल्ल्याने किंवा आपण आपली प्रेग्नन्सी प्लॅन करून व्यवस्थितपणे चांगलं हे करू शकतो. आज आम्ही बघतो की आमच्या व्यवसायामध्ये अशा बऱ्याच केसेस आम्ही केलेल्या आहेत की म्हणजे ज्यांच्यामध्ये अनकंट्रोल डायबिटीस पण आहेत आणि चांगले रिझल्ट्स पण आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे फार घाबरून न जाता आपण अशी काळजी घ्यावी.